गुड इव्हनिंग गाईस, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आजचा डे खूप स्पेशल आहे. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी घाटकोपरला गेलो होतो हुडीसाठी आणि हुडी प्रिंट झाली आपली फायनली. सो हुडी प्रिंट होऊन मी जरा एका शॉपमध्ये गेलो होतो, टॉप 10मध्ये गेलो होतो, कारण टॉप 10मध्ये सेल चालू होतं आणि माझं माइंड असं झालं की आपण कोणत्यातरी नवीन फोन घेऊया. आणि मिडल क्लास बॉयचा ड्रीम असतो की आयफोन घेतला पाहिजे त्यांनी. सो मी पण असं काही ड्रीम घेऊन मी फायनली आयफोन घेतला आहे. हिअर इट इज. आणि मी घेतला आहे तो आयफोन 15 घेतला आहे, ब्लूमध्ये घेतला आहे आणि आयफोन 15 128 GB घेतला आहे. सो अजूनपर्यंत ओपन करून सेटिंग वगैरे करून झालं आहे, परत बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे. तुम्हालाही दाखवतो अनबॉक्स करताना. चलो लेट्स सी. आता आपण आयफोन अनबॉक्स करू आणि दाखवू तुम्हाला. आणि हे असं काहीसं त्यांच्या शॉपमध्ये ऑफर होती म्हणून त्यांनी सगळं हे रिबन्स वगैरे बांधून दिलेत. आणि इथे त्यांनी हे स्टिकर लावलं होतं. हो, अजून हे सेटिंग मला चेंज करायचे, डेट आणि टाईम. डेट तर बरोबर आहे, टायमिंग चेंज करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता. आणि इथे बॅक कवर त्यांनी हा बॅक कवर मला फ्री दिला आहे. सो तुम्हालाही दाखवतो. ट्रान्सपरंट बॅक कवर आहे आणि हा आपला ब्लू कलरमध्ये आपण घेतला आहे 128 GB. आणि ह्याच्यासोबत आपल्याला पिनचा चार्जर भेटला आहे आणि हे पिन इजेक्शन स्टिकर वगैरे भेटलेत आपल्याला. आणि ह्याच्यासोबत जो ॲडॅप्टर भेटला आहे तो ॲपलचा भेटला आहे, तेही कॉस्ट 200 आहे त्याची कॉस्ट. आणि असा काहीसा आयफोन आपण घेतला आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स होता आयफोन घ्यायचा. सेकंड टाईम आयफोन घेतो आहे. सो मग नंतर आपण ह्याची सेटिंग करू, तोपर्यंत मी बॉक्समध्ये परत पॅक करून ठेवतो. सो आता आपण बॉक्समध्ये ठेवू परत पॅक करून. थँक्यू. सो तुम्ही बघितलात आयफोन 15 ब्लू कलरमध्ये आपण मागवला. आणि याच्या आधी मी जो आयफोन यूज करायचो तो आयफोन XR होता. आणि XR नंतर ऑलमोस्ट मी 4 वर्षांनी आयफोन घेतो आहे आता दुसरावाला. सो ह्याच्या आधी मी सॅमसंग वगैरे अँड्रॉइड वगैरे यूज करून झालो आहे. सो तुम्हाला दाखवतो चार्जर कोणता भेटला. ॲडॅप्टर तुम्ही पिनचा बघितला आणि आपण आता ॲडॅप्टर दाखवतो जो मला भेटला आहे तो. सो ॲडॅप्टर भेटला हा ॲपलचाच भेटला. तुम्ही बघू शकता लोगो याचा ॲपलचा आहे. आणि त्या शॉपमध्येच मला ह्याचे 200 कॉस्ट पडली. आणि मी जो आयफोन घेतला आहे तो टॉप 10मधून घेतला आहे, घाटकोपरचा ब्रांचमध्ये. त्यांचे काय आय थिंक 50+ ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये पण असतील. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आयफोन घ्यायचा काहीच इच्छा नव्हती, बट सडनली प्लॅन झाला आयफोन घ्यायचा. आणि याच्या आधी मी जो XR घेतला होता तो पण मी अचानकच जाऊन RCT मॉलमध्ये घेतला होता. आणि जो मी हुडी प्रिंट केली तोही मी तुम्हाला हुडी दाखवतो कशी प्रिंट झाली. आपलं बॅकवरती आपलं नाव आलं आहे, हुडीच्या पूर्ण नाव तुम्हाला हुडी दाखवतो. सो असं काहीसं हुडी आहे. इथे इंडिया आणि आपला फ्लॅग आहे कंट्रीचा आणि इथे माझं नाव आहे. सो हे हुडी मी तुम्हाला अजून सांगितलं नाही, हे खरं तर बॉडी बिल्डिंगची हुडी आहे जी पुढच्या वर्षी आपण नक्कीच घालू स्टेजवरती. इथे IFBB प्रोफेशनल लीग इंडिया आणि इथे ओलंपियाचं जे मेन स्टिकर आहे ते. इथे आपला कंट्रीचा फ्लॅग आहे. असं काहीसं हुडी प्रिंट झालं आहे आपलं. सो खूप छान एक्सपिरियन्स होणार आहे जेव्हा ही हुडी वेअर करणार तेव्हा. चलो. सो आयफोन घ्यायचा तर ड्रीम पूर्ण झालं आहे. आणि आयफोनची सेटिंग वगैरे अजून करायची. अजून काय सेटअप वगैरे केलं नाही, फक्त चालू करून ठेवलं आहे. तर त्याचं टायमिंग पण चेंजेस करायचं. आणि आजचा व्हिडिओ आपण संध्याकाळी जाणार आहे गोविंदा पथक यांचे व्हिडिओ काढायला, जिथे मी आधी राहायचो पार्क साईडमध्ये. तिथे महिला गट आणि पुरुष गट या दोघांचे गटचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो लेट्स गो. आणि आता निघायचं आहे, तिकडे पार्क साईडला जायचं आहे. तिकडे जरा मामीकडे जायचं आहे. आज मामीकडून जाऊन आपण आज जाणार आहे मैदानात, शिवाजी मैदानात, जिथे सराव होतात गोविंदा पथकांचे. सो तुम्हाला नक्की दाखवेन. लेट्स गो. भेटतो तुम्हाला लवकरच. सो आता संध्याकाळचे वाजलेत 6:03 आणि तुम्ही बघू शकता 6:03 वाजलेत. आणि आपण त्याचं सेटअप वगैरे सगळं करून घेतलं आहे. इथे हा जो आहे तो ट्रान्सपरंट ग्लास आहे. इथे आपण सेटिंग वगैरे सगळं केलं आहे. आयफोनला अपडेटही केलं आहे. सो ऑलमोस्ट 4 वर्षांनी मी आयफोन यूज करतो आहे.
सो ते मला त्याचे फंक्शन्स वगैरे सगळे माहिती आहेत. सो खूप छान असं वाटलं जे आयफोन घेताना. पण मी शूट नाही केलं कारण मी गोप्रो घेऊनच नाही गेलो होतो आणि ते सडनली प्लॅन झाला घ्यायचा. सो मन केलं घेतलं. तर मला आधीपासून समजलं असतं की आयफोन घ्यायचं आहे मला, मी आज आयफोन घेणार आहे वगैरे. पण जर असं काही असतं तर मी नक्कीच शूट केलं असतं, मी नक्कीच गोप्रो घेऊन गेलो असतो. बट अचानक झालं, मी हुडी घ्यायला गेलो होतो आणि अचानक मी आयफोनही घेतला. सो आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 6-5 आणि आता आपल्याला निघायचं आहे. काल त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला की आमच्या बाजूचा मंडळ जो आहे गुरुदत्त मंडळ, त्यांनी ऑलमोस्ट 8 थरांची त्यांनी प्रॅक्टिस केली आणि ते सक्सेसही झालं. सो खूप छान वाटलं असं बघून की आपल्या ओळखीचं मंडळ 8 थर लावतं. कारण त्यांनी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा 4-5 थर मॅक्सिमम 5 थर मॅक्सिमम लावायचे, नंतर हळूहळू 6-7 आणि आता तर 8 थर. सो आता 8 थर लावलेत त्यांनी. सो खूप छान असं वाटतं आहे की आपल्या ओळखीचे मंडळ एवढं आता पुढे हळूहळू प्रोग्रेस करत आहेत. सो जर पॉसिबल झालं तर त्यांचाही व्हिडिओ आपण शूट करू आज, जर ते लोकांनी प्रॅक्टिस केलं ग्राउंडवरती. कारण सेम ग्राउंडवरती 3 मंडळ प्रॅक्टिस करतात आजूबाजूचे जेवढे होते आमचे मंडळ. सो बघू आता, भेटतो तुम्हाला लवकरच. चलो. सो फायनली आम्ही निघालो आहे ब्रावला घेऊन. आता ब्रावला घेऊन जायचं आहे आता मामीकडे ना. ब्राव आता याच्यानंतर मामीनी काय जेवण आज केलं आहे ते पण तुम्हाला दाखवेन. आणि जायचं आहे आपल्याला गोविंदाचं सराव शूट करायला. बघू आता कसा वेळ जातोय, लेट्स सी. चलो निघू आता आपण. अय्या ब्राव बाईक कुठे आहे? ए ब्राव बाईक कुठे आहे आपली? ए बाईक कुठे आहे? तिथे आहे. हां चल ये, चलो बस. हां बस नीट बस. हाय कर ब्राव. सो आता ब्रावला बसवलं आहे बाईकवरती. आता आपण हेल्मेट वेअर करून आपण निघू आता. चलो लेट्स गो. इथे ब्राव बसला आहे आणि ऑलमोस्ट 20 मिनटाचं अंतर आहे. आता जाऊ, विक्रोळी वेस्टला जायचं आहे आपल्याला. सो भेटतो तुम्हाला लवकरच. चलो लेट्स गो. सो फायनली आम्ही पोचलो आहे मामीच्या घरी. आता ब्रावची मजा बघायची कशी जातो वरती. आला भावडा. आम्ही पण जातो का येतो रे? केस नाही काढलेत ना म्हणून मोठा दिसतोय. हाय आम्ही आहे मामा गेट. सगळ्यांना भेटतो. काय सोनल येणार आहे? भेटला ना अजून. हा चालू झाली ब्रावची. ब्राव केवढा वाटतोय तो. पाणी दे. पाणी हवंय त्याला. सो आता इथे इडलीची तयारी चालू आहे. आज इडली सांबार आहे. इथे इडलीचं पीठ, इथे फुल इडलीची तयारी आणि इथे सांबार. वा 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 वा. आपण बघू सांबार कसं झालं. वाव. आपण चालू केले इडली खायला. ब्राव आहे का? चलो खाऊ आता आपण. सो फायनली आम्ही निघालोय ब्रावला घेऊन. बोल बजरंग सोमेश्वर गोविंदा पथक नक्कीच. नाही रे.
आता मी आणि ब्रावो बाहेर आलो आहे आम्ही दोघं. सो तुम्ही बघितला गोविंदा पथक वगैरे 3-4 वगैरे गोविंदा पथक आलेले. सो आता शूट वगैरे झालं आहे. आता चाललो आहे आता डायरेक्ट घरी. आता बघू आता किती वेळ लागतो. आता जास्त ट्रॅफिक भेटेल. सो लेट्स गो, भेटू आपण लवकरच. सो फायनली आता बिल्डिंगच्या खाली आलो आहे. गुरुदत्त मंडळ हे एकमेव मंडळ आहे आमच्या पूर्ण पाकसाईडमध्ये ज्यांनी 8 थर लावले. तेच मंडळ परत आलं होतं आज. पण आज काय 8 थर बनू शकले नाही. हे माझे 1-2 मित्र पण मला भेटले आज फायनली किती वर्षानंतर. सो माझ्यासोबत ब्रावो पण होता. आणि ब्रावो जास्त वेळ तिकडे थांबला नाही कारण ते डीजेचा आवाज वगैरे येत होता आणि व्हिडिओला कॉपीराईट्सही भेटले असते म्हणून मी जास्त तिकडे शूट केलं नाही. आता आलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि चाललो आहे आता घरी. चल लवकर घरी. हां चला आता घरी. तो आलो आता लिफ्टमध्ये. इथे ब्रावो पण आलाय. ब्रावो बिचारा थकला आज आणि आजचा दिवस खूप चांगला गेला आहे माझा. मस्त iPhone 15 आफ्टर अ लॉंग टाईम घेतला. आणि आज माझा फेवरेट फूड पण होता इडली आणि सांबार आणि चटणी. वाव, आजचा दिवस खूप स्पेशल होता. आणि या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त प्रेम करा. चलो.